5 ऑगस्टपासून श्रावण महिना हा चालू होणार आहे आणि श्रावण महिना हा खूप पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यामध्ये अनेक पूजा पाठ केले जातात. त्याचबरोबर सोमवारचे व्रतही केले जाते. भगवान शंकरांना प्रिय असणारा श्रावण महिन्यात कसा साजरा करायचा याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. तर 5 ऑगस्टपासून श्रावण महिना चालू होणार आहे. श्रावण महिना हा पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यामध्ये भगवान शंकरांची उपासना केली जाते. त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा महिना अतिशय प्रिय आहे किंवा लोकप्रिय आहे. श्रावण महिन्यात केले जाणारे श्रावणी सोमवारचे व्रत, प्रदोष व्रत, त्याचबरोबर 16 सोमवारचे व्रत अशा अनेक व्रत करून महादेवांना प्रसन्न करून घेतले जाते. तर शंकराला भोलेनाथ असेही म्हणतात. शिवाजी म्हणजेच धर्मशास्त्रात असे म्हटले आहे की शंकरांचा स्वभावच भोळा आहे, त्यामुळे ते भक्तांना लगेच पावतात. भक्तांची हाक ऐकून लगेच त्यांचे रक्षण करतात आणि आशीर्वाद देऊन टाकतात. शिवभक्तीला लगेच फळाला येते म्हणून शिवभक्तांची संख्या आपल्याला अमर्याद स्वरूपात दिसून येते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिवलिंगाची पूजा करत असताना या 5 चुका अजिबात करायच्या नाहीत, नाहीतर भगवान भोलेनाथ हे जसे आपल्याला लवकर पावतात तसे लवकर नाराजी होतात. तर त्या कोणत्या वस्तू आहेत त्या जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर बघा, श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजण भगवान शिवांची पूजा करत असतो. घरामध्ये करत असतो किंवा मंदिरामध्ये करत असतो. शिवलिंगाला आपण बेल, पत्र, तांदूळ, दूध अर्पण करत असतो. पण ह्या ज्या वस्तू आहेत त्या अर्पण करत असताना आपल्याकडून कळत ना कळत चूक घडत असते आणि ती चूक कोणती आहे तेच आपण पाहणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम आपण सोमवारचे व्रत करत असताना आपण बाजारातून फुले आणतो. तर महादेवांना कोणती फुले आवडतात हे प्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे आहे. कारण महादेवांना पांढरी फुलं आवडतात. त्याचबरोबर चाफ्याचे फूल हे बेल शिवलिंगावर अर्पण केले जात नाही. तर बघा, जर आपण बाजारातून फुले आणली तर ती फुले आपण तशीच शिवलिंगावर अर्पण करायची नाही, तर ती फुले जी आहे स्वच्छ करायची आहे. ज्यामध्ये शंकरांना जे प्रिय आहे फूल तेच फूल आपल्याला या दिवशी अर्पण करायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट बघा, आपण शिवलिंगावर शिवमुठा म्हणून तांदूळ अर्पण करत असतो आणि हे तांदूळ अर्पण करत असताना आपण एक दक्षता घ्यायची आहे, ती म्हणजे शिवलिंगावर कधीही खंडित, तुटलेले, फुटलेले, त्याचबरोबर खराब झालेले तांदूळ अर्पण करायचे नाहीत. तर शिवलिंगावर आपण चांगले अख्खे तांदूळ किंवा अक्षदा ह्या अर्पण करायच्या आहेत. जर तुटलेल्या, फुटलेल्या अक्षदा जर आपण अर्पण केल्या तर भगवान भोलेनाथ हे आपल्यावर नाराज होतात व आपण केलेल्या उपवासाचे किंवा पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून ही एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला शिवलिंगावर अखंड तांदूळ हे अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर बघा, शिवलिंगावर किंवा भगवान शंकरांच्या पूजेमध्ये तुळशीपत्राचा वापर केला जात नाही. जेव्हा आपण बाजारातून फुले आणतो, पत्री आणतो, त्यामध्ये जर चुकून जरी तुळशीपत्र असले तर ते आपल्याला बाजूला काढायचे आहे. कारण तुळशी अशी म्हटली आहे की शिवलिंगाच्या पूजेत किंवा भगवान शंकरांच्या पूजेमध्ये तुळस ही वाहिली जात नाही किंवा अर्पण केली जात नाही. तुळशीचा भगवान शंकरांना शाप आहे की तुझ्या पूजेमध्ये माझा समावेश करायचा नाही. असं असल्यामुळे आपल्याला सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये चुकून ही तुळशीपत्र हे शिवलिंगावर अर्पण करायचं नाही किंवा
जो आपण प्रसाद चढवणार आहे त्या प्रसादावरही आपल्याला या दिवशी तुळशीपत्र अर्पण करायचे नाही. बघा, बाकीच्या देवांना तुळशीपत्र हे अत्यंत प्रिय आहे, पण गणपती बाप्पा आणि भगवान शंकर यांच्या पूजेमध्ये तुळशीपत्र हे वर्ज्य आहे. त्यानंतरची बघा गोष्ट आहे ती म्हणजे शिवपूजनात हळदी कुंकवाचा वापर करायचा नाही. कारण शिवपूजनात शिवाच्या पिंडीवर हळदी कुंकू व्हायचे नाही. तर आपल्याला या दिवशी भस्म व्हायचं आहे. कारण शिव हे लयाची देवता आहे आणि हळदी कुंकू हे भूमीतून येते. याचा संबंध वाडीशी आहे व भस्म हे लयकारी आहे. त्यामुळे शिवाला किंवा शिवलिंगावर आपल्याला हळदी कुंकू अर्पण न करता आपल्याला भस्म हे अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही चंदन अर्पण करू शकता. हळदी कुंकू हे शिवपूजनात निषेध केलेले आहे. त्याचबरोबर बघा, आपण शिवपूजनामध्ये बेलपत्राशिवाय शिवपूजा ही पूर्ण होत नाही. ज्यावेळी आपण शिवपत्री आणतो किंवा पत्र आणतो त्यावेळी आपण ते स्वच्छ धुवायचं आहे. त्यानंतर आपल्याला अखंड 3 पानं असलेलं शिवपत्र घ्यायचं आहे किंवा बेलपत्र घ्यायचं आहे. हे बेलपत्र जे आहे ते कुठं तुटलेलं, फाटलेलं, किडलेलं असं आपल्याला घ्यायचं नाही. त्याचबरोबर हे जे बेलपत्र आहे त्याचा जो देठ आहे तो आपल्याला खुडायचा आहे आणि जो गुळगुळीत भाग आहे तोच शिवलिंगावर अर्पण करायचा आहे. म्हणजे बेलपत्र हे उरते अर्पण करायचं असतं. तर पहा, फुले किंवा पत्री जशी निर्माण होते तशीच म्हणजे शंकराकडे देठ करूनच व्हावी व अग्रभाग आपल्याकडे असावा. अशा प्रकारे आपल्याला हे जे बेलपत्र आहे ते बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. तर शिवलिंगावर बघा, जी शिवलिंगाला किंवा महादेवांना प्रिय असणारी फुले कोणती आहेत तर निळे कमळ, पांढऱ्या रंगाची फुले शंकराला अतिशय प्रिय आहेत. तर बघा, या फुलांमध्ये शंकराला फक्त महाशिवरात्रीलाच केवड्याचे फूल वाहिले जाते. पण एरवी मात्र केवड्याचे फूल हे शिवाला अजिबात व्हायचं नाही. केवडा शिवलिंगावर निषेध आहे. केवडा व केतकीचं फूल हे आपण शिवलिंगावर श्रावण महिन्यात अर्पण करायचं नाही. त्याचबरोबर पहा, आपण बऱ्याच वेळा शिवमंदिरात किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर आपण दूध अर्पण करत असतो, दही अर्पण करत असतो. तर हे दूध जे आहे ते कच्चं दूध आपल्याला घ्यायचं आहे. कधीही तापवलेलं, गरम किंवा खराब झालेले दुधाने शिवलिंगावर अभिषेक करायचा नाही. शिवलिंगावर थंड दुधाने अभिषेक करायचा आहे. बरोबर बघा, आपण शिवदर्शन घेण्यासाठी जेव्हा शिवालयात प्रवेश करतो तेव्हा सर्वप्रथम आपण नंदीला नमस्कार करून त्याच्या शिंगावर अंगठा व अंगठ्या शेजारील बोट, तर्जनी हे बोट ठेवूनच आपल्याला त्या पोकळीतून शिवाचे दर्शन घ्यायचे आहे. यालाच शीघ्र दर्शन असे म्हणतात. शीघ्र म्हणजेच शिंगातून घेतलेले दर्शन म्हणजे शीघ्र दर्शन होय. शिव उपासनेत या दर्शनाला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर बघा, आपण ज्यावेळी शिवलिंगाची प्रदक्षिणा करत असतो तेव्हा ही प्रदक्षिणा आहे ती पूर्ण करायची नाही. तर ही प्रदक्षिणा आहे ती अर्धचंद्राकारासारखी सोमसूत्री प्रदक्षिणा घालायची आहे. त्याचबरोबर बघा, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे शिवपूजनात शंखाची पूजा करत नाहीत. तर शंखाने पाण्याने स्नानसुद्धा शिवाला घालत नाहीत. फक्त शिवपंचायतीतील शिवलिंगाला शंखाने स्नानाचा अभिषेक होतो. तर शिवपूजेमध्ये शंखनाद करण्यात येतो पण शंखाने शिवाला अभिषेक घालण्यात येत नाही. त्यानंतर पहा की शिव हे वैराग्य तत्वाची देवता आहे. त्यामुळे शिवावर किंवा शिवाला अर्पण केलेल्या वस्तू स्वतः ग्रहण करू नये, अन्यथा आपल्यालाही वैराग्य येते. शंकराची उपासना ही लोकांचे हित व कल्याण करण्यासाठीच करावी. कोणाचेही अहित किंवा नुकसान होण्यासाठी शिव उपासना ही करू नये. तर अशा प्रकारे आपण श्रावण महिन्यात शिवलिंगावर चुकूनही या गोष्टी अर्पण करू नयेत. तर जर तुम्ही यापैकी कोणतीही वस्तू कळत नकळत जर अर्पण केली किंवा चुकून आपल्याकडून अर्पण केली गेली तर
महादेव आपल्यावर अप्रिय होतील किंवा नाराज होतील. तर बघा, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आपण कोणती फुले व्हायची, कोणती पत्री शिवलिंगावर अर्पण करायची, शिवलिंगावर अभिषेक कसा करायचा, दूध कसे घ्यावे, त्याचबरोबर हळदी कुंकू न वाहता भस्म अर्पण करावे, अशा सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. श्री स्वामी समर्थ.